नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। आज व्हिडिओला थोडासा लेट झाला आहे शूटिंग करायला, स्वयंपाकही करायचा आहे। पण जसं की मी सांगितलं होतं की मला 500 ब्लाऊज कधी पूर्ण होते ते बघायचं आहे, त्याच्यामुळे मी स्क्रीनवर शेअर करत आहे की जेवढे आपल्याला ब्लाऊज करायचे आहेत ते सुद्धा आणि जेवढे झालेले आहेत ते सुद्धा। तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी 10 ब्लाऊज शेअर केले होते, त्याच्यामध्येच काही नवरीचेही ब्लाऊज होते आणि काही कलवरीचेही ब्लाऊज होते। तर आता ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये काही नवरीचे आहेत आणि काही कलवरीचे ब्लाऊज आहेत। तर चला मग आपण पाहायला चालू करूया। तर हे आहे नवरीचं डेली यूजचं ब्लाऊज आहे, ब्लॅक कलरचं। साडीसुद्धा खूप छान आहे, रेड कलर प्लस मिक्स आहे। आणि ब्लाऊज शिवून एकत्र ठेवल्यामुळे थोडीशी इस्त्री खराब झालेली आहे। तर हे पहा, जी साडीची बॉर्डर आहे ती मी अशा प्रकारे साडीला ब्लाऊजला वन साईड लावलेली आहे। ब्लाऊजचा व्हिडिओ खरं तर सकाळीच काढायला पाहिजे, पण सकाळी ते लवकर घेऊन जातील, वेळ नाही भेटला तर तुमच्याबरोबर शेअर करायला मला जमणार नाही, म्हणून आत्ताच जमेल तसं शेअर करते। आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर हे आपलं पानगळाबरोबर लेस लावून खूप सुंदर असा फिश कट स्लीव्ज तयार केलेली आहे मी, आणि ह्या फिश कट स्लीव्जचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर हे आहे आपलं पहिलं ब्लाऊज, ही आहे दुसरं ब्लाऊज। त्यांनी अगोदरच साडी घेतलेली होती, ही काहीतरी कार्य म्हणजे विधीची नाही आहे कोणत्या, पण अगोदरच घेतलेली होती। तर साडीचा ब्लाऊज पहा तुम्ही, किती सुंदर पंचकोनी गळा आहे। आणि जसं की आता प्रत्येक ब्लाऊजला येतात वन साईडच बॉर्डर येते, तर वन साईड बॉर्डर आली होती आणि स्लीव्जला लावली, आणि ती देवसेना स्लीव्ज केली आहे, म्हणजेच पफ स्लीव्ज। आणि स्लीव्जला लावून जी उरली होती ती मधून कट करून दोन भागाला करून अशा प्रकारे खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये ब्लाऊजचा गळा मी बनवला आहे। हे आपलं दुसरं ब्लाऊज। तिसरं ब्लाऊज नवरीचंच आहे, पहा एकदम गोल गळा केलेला आहे, एकदम सुंदर डीप नेकमध्ये यू आकारासारखा, आणि त्याला मी पफ स्लीव्ज केल्यात, म्हणजे गोपी स्लीव्ज केल्यात। डेली यूजची साडी आणि साडीचा कपडा इतका सुंदर आहे, खरंच मला खूप आवडला। आणि याची बॉर्डर थोडीशी वेगळीच होती, मला बॉर्डर काही आवडली नाही, त्याच्यामुळे मी ब्लाऊजला बॉर्डरच लावली नाही। तर म्हणजे फिनिशिंगच खूप खराब होत होती, असंच ब्लाऊज खूप छान वाटतोय। हे पाहू शकता फिनिशिंगसुद्धा, आणि एकदम सुळसुळीत कपडा आहे, तरीसुद्धा कुठे गुढी नाही किंवा काहीच नाही, एकदम सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे। आणि एक खूप असा मस्त ब्लाऊज आहे, ते तुमच्याबरोबर मी शेवटला शेअर करणार आहे। तर हा आहे कलवरीचा छोटासा नाजूकसा असा ब्लाऊज। तर ह्याला सुद्धा मी गोपी स्लीव्ज टाकलेली आहे, गोपी स्लीव्ज तुम्ही पाहू शकता, खूप अशी छान टाकलेली आहे। म्हणजेच एका साईडला मी त्या साडीची बॉर्डर लावलेली आहे आणि एका साईडला सुंदर अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे। तर हे पाहू शकता, पुढच्या साईडला मी दोन्ही सुद्धा जी आपली साडीची बॉर्डर आलेली आहे ती लावली आहे, आणि बॅक साईडला अशी सुंदर छोटीशी गोल्डन लेस लावलेली आहे। कारण का दोन्हीकून जर लेस लावायची म्हणलं तर लेस काही ती पुरत नाही, म्हणून मी एका साईडलाच लावली आणि दुसऱ्या साईडला गोल्डन लेस। त्याचबरोबर ब्लाऊज पिसाच्या नॉट लावून मटका गळा टाकलेला आहे, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तर 4 ब्लाऊज झाले आपले। तर हे आहे 5वं ब्लाऊज, हे सुद्धा कलवरीचंच आहे, पाहू शकता किती सुंदर आहे। ह्याला थोडेसे मणी लावायचे राहिलेले आहेत, ह्याच्यावर मला मणी लावायचे तर नाही, असं स्टिच करायचे, म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग येईल। आणि मटका म्हणजे बोटनेक आहे, आणि इतका सुंदर बोटनेक तयार झाला आहे मैत्रिणींनो। आणखीन याचे मणी लावलेले नाहीत, त्याच्यामुळे एकाच जागेवर टिच केलं आहे मी फक्त मशीननी, त्याच्यामुळे थोडंसं हे खाली पडतोय, म्हणजे जो बॉ आहे आपला बनवलेला खाली पडतोय। आणि स्लीव्जची बॉर्डर खूप सुंदर अशी बॉर्डरला थ्रेडवर्कची जी डिझाईन आलेली आहे, जी ट्रेडिंग साडीवरची आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर असं ब्लाऊजसुद्धा रेडी झालेला आहे। आणि ग्रीन कलरमुळे आणखीनच उठून दिसतंय। आता आपलं शेवटचं आणि नवरीचं खूप खास ब्लाऊज आहे, ते म्हणजे आपलं हे फेऱ्याचं ब्लाऊज। पाहू शकता तुम्ही, ही आहे आपली बॉर्डर, काठपदराचे म्हणजे पैठणी शालू टाईप साडी आहे, खूप सुंदर साडी आहे। आणि हे पहा, हे वर्क त्यांनीच करून आणलं होतं, म्हणजे नवरीच्या मैत्रिणींनीच करून दिलं आहे नवरीला, मी फक्त टीच केलं आहे। हे पहा, सुंदर असा आकार द्यायचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि नवरीचं फेऱ्यांचं ब्लाऊज जे आहे ते खूपच खरंच खूप अप्रतिम झालेलं आहे, आणि त्याच्यावरची साडीसुद्धा खूप सुंदर आहे। तर आपला आता व्हिडिओ संपलेला आहे। तर हे ब्लाऊज किती झालेले आहेत हे पहा। नवरीचे मी काही ब्लाऊज गेलेल्या व्हिडिओमध्येही शेअर करेल, मला खरं तर तुम्हाला आता ते ब्लाऊज दाखवायचे होते, पण
आपलं ब्लाऊजचं गणित फुकून, कारण 500पैकी किती ब्लाऊज झाले हे आपल्याला दाखवायचं आहे आणि ते ब्लाऊज ह्याच्यामध्ये मिक्स केले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी तुमच्याबरोबर ते ब्लाऊज काही शेअर केलेले नाहीत. मैत्रिणींनो, आणखी नवरीच्या साड्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पिको फॉलही करायच्या राहिलेल्या आहेत. आता त्या करून मला उद्या संध्याकाळपर्यंत द्यायच्या आहेत. व्हिडिओला वेळ भेटला तर त्याही साड्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर चला मग, व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.